चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. मालजीपाडा वर्सेस ओमब्रमध्ये गोडदेव. बघा हा जो मॅच आहे तो मॅच जवळपास मॅच क्रमांक जवळजवळ 2 आहे. मात्र काही कारणास्तव आपण मॅच क्रमांक 1 या ठिकाणी खेळवत आहोत. राईस संघ जो आज या स्पर्धेतील मॅच क्रमांक 1 होता तो संघ थोडासा उशिरा येणार आहे, कारण त्यांच्याकडे दशक्रिया विधी आहे, त्यामुळे तो संघ उशिरा येणार. दुसऱ्या मॅचसाठी तो नक्कीच या ठिकाणी दाखल होईल. राही संघ मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेस बॉडीला टर्न करून स्विंग करून चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बाईचा इशारा पंचांचा एक धाव इथे मिळणार. एक गोल्डन चान्स. बघा प्रत्येक संघाला एक गोल्डन चान्स आतापर्यंत मिळतोय. त्याप्रमाणे याच मालजीपाडा टीमला एक गोल्डन चान्स प्राप्त झाला होता, तो मालजीपाड्याच्या मालवणीच्या मैदानावर. मात्र त्या ठिकाणी तो गोल्डन चान्स गमावला होता. ऑफसाईडला कट केलं. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. वेडन संदीप पाटील मालजीपाडा. येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी आपण त्या नागोबा क्रीडा मैदानावर मालजीपाडाची 40+ स्पर्धा खेळणार आहोत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर महाशिवरात्री क्लिंग बोल्ड दांडीगुल पहिली विकेट डाऊन. ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमला पहिला धक्का. बॅटर मिस्टर प्रमोद परतीच्या मार्गी आउट. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज माझे. मित्रांनो खूप चांगलं गाणं वाजवलं गेलं डीजेच्या माध्यमातून. इतिहास जाणून घ्या मी इतकंच म्हणणार. आणि शक्यतो जर वेळ असेल ऑफसाईडला या चेंडूनंतर या विषयाकडे येतोय. खूप चांगला स्क्वेकटचा फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. गोशाकिंग क्षेत्राच्या दिशेने जाणार चेंडू. 2 धावा इथे मिळतील. बघा आपण अनेक तीर्थस्थान फिरलोय. अनेक आपण नक्कीच भरपूर अशा ज्या फिरायच्या जागा आहेत, पिकनिक पॉईंट अनेक ठिकाणे आहेत, थंड हवेची ठिकाणे ते देखील तुम्ही पाहिले असाल. मात्र जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर जीवनामध्ये एकदा रायगड पहा महाराजांचा. अक्षरशः त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांचं दर्शन होईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं, यात काही शंका नाही. त्याच्यामुळे नक्कीच आयुष्यात एकदा रायगड पहा. शॉर्ट बॉल ऑफ साईडला पंच केलंय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा. महेंद्र पाटील सध्याच्या घडीला संघ नायक आहेत. टीम कॅप्टन नितीन मला वाटते नाईक व्हाईस कॅप्टन आहेत. थोडासा बदल उमरमध्ये गोडदेव टीमने केलाय 10 मॅच नंतर. आणि आमचे नितीन आळवे जे मालवणमध्ये आहेत लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. ऑन साईडला यावेळेस लॉफ्टेड खेळ आहे. मिड विकेट डीपला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. विशाल आहेत त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 35 इयर ओल्ड. 2 धावा मिळतील. धावा संख्या आल्या ती म्हणजेच 1 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 धावा. मालजीपाडा मित्रांनो अगदी अहमदाबाद हायवेला लगत हा गाव आहे. निसर्गरम्य गाव आणि अगदी खाडीच्या बाजूला. ज्याप्रमाणे आपण या गोडदेवच्या मैदानाच्या आतमध्ये बामनदेवाचं मंदिर पाहतोय, तसंच मालजीपाड्याच्या मैदानाला अगदी लागून नागोबा हे स्वयंभू मंदिर आहे, लक्षात ठेवा. आणि येत्या 15 तारखेला 14 आणि 15 म्हणजे येत्या रविवारी महाशिवरात्री आहे. त्यामुळे तिथे एक खूप मोठा उत्सव असतो. त्या कारणास्तव तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच जी क्रिकेट मॅच खेळण्यासाठी जाणार आहात तर दर्शन घ्या नागोबाचं, इतकंच म्हणणार. आणि
हा संघ ज्यावेळेस आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये इंटर झाला होता त्यावेळेस देखील या संघानं जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती, म्हणजे जे आज चित्र आपण गोडदेव स्पर्धेचं पाहतोय प्रणित क्रिस्टल ट्रॉफी, त्याहून चांगलं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जी पहिली स्पर्धा ऑर्गनाईज केली होती मालजीपाडा टीमनं, त्यावेळेस बॅट्समॅन बॉलर सिरीज या चांदीच्या मूर्त्या ठेवल्या होत्या. तो एक नवीन आपण उपक्रम पाहिला होता 40+ क्रिकेटमध्ये. प्रत्येकानं बघा, प्रत्येकानं आपापल्या परीनं चांगल्यात चांगली ऑर्गनायझिंग देण्याचा प्रयत्न केलाय. काल मी उमेदमान टीमचा उल्लेख केला. गोलंदाज तयार विशाल, 35 वयोगटातील गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा इथे प्रयत्न होता. मी म्हटलं ना की ही जी खेळपट्टी प्रणित जी खास करून बनवली आहे, जुनी खेळपट्टी आहे, मात्र जो कलर त्या खेळपट्टीला लागला गेलाय आणि कदाचित या कलरमुळे मला एक अंदाज वर्तवायचा गेला तर चेंडू जास्त बाउन्स देखील पाहिला आपण आणि कधी चेंडू समोरील देखील गेलाय. धावा झाल्या त्या 9. वेगवान चेंडू, लाईन खराब. पंच मॉन्टी घोडेकर सर वळतायत. व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावा 10. बघा एक गुड न्यूज, द लाईव्ह टेलिकास्ट सर्व संघ मिस टायमिंग तो काय फटका फसलाय, मागे फिल्डर चरण राऊत आमचे छोटे बंधू त्यांनी टिपलाय झेल. संपलाय खेळ मिस्टर महेंद्र पाटलांचा. आउट. त्याला 2 दिवस फार्म हाऊसला पार्टी देणार आणि त्या पार्टीचा मी म्हणेल आनंद घ्या. थँक्यू उमेश आणि थँक्यू किशोरजी मात्रे, धन्यवाद. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं पारितोषिक 40+ क्रिकेटमध्ये या ठिकाणी लावण्यात आलंय मालजीपाडा स्पर्धेच्या चॅम्पियनसाठी. आणि यावेळेसाठी आपण पाहतोय क्रिस्टल ट्रॉफी कोण बनणार, ओम ब्रह्मदेव गोडदेव या स्पर्धेचा चॅम्पियन. पंकज पाटील लेफ्ट हँड बॅटर, डावखुऱ्यात आता खेळाडू आहे. गोलंदाज तयार. एक सफलता प्राप्त केली आहे. महेंद्र पाटील जो टीम कॅप्टन ओमरामध्ये गोडदेवचा, त्याला मात्र परतीच्या मार्गी पाडवले. ऑन ड्राईव्ह केलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मोठी विकेट उपलब्ध होऊ शकले असते या ठिकाणी, मात्र मिसफील्ड जवळपास दुसऱ्या अड्ड्यामध्ये चेंडूला फील्ड केलं किशोर मात्रे ना, आणि धावा इथे पळून काढल्या गेल्या त्या तब्बल 3. वेलकम श्रीधर नाना, हार्दिक स्वागत तुमचं. लेजेंडरी खेळाडू आहेत. धावसंख्या झाले आहे ती तब्बल 13. उम्या लगेच चेंज केलं का रे तू, लगेच पटकन पलटी मारली. नुसतं फार्म हाऊस, एमटी फार्म हाऊस काय करणार रे उम्या, एमटी फार्म हाऊस. पार्टी नाही आहे उम्या, बोलतो मी आम्ही एमटी फार्म हाऊस तुम्हाला देऊ, स्वतःचा खर्च तुम्हाला तिकडे करावा लागेल. फार्म हाऊस उम्यानं बांधलं नाही ना. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. निलेश पाटील स्ट्राईक एंडवर. ओ चांगला चेंडू आहे, अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. खूप चांगली गोलंदाजी. हा कलर प्रणित आत्ता लावलाय की अगोदरपासून हा कलर लावलेला आहे.
आत्ता लावलं या कारणाचं बघा मी तर म्हणेल गोडदेवच्या बॅटरना देखील त्या ठिकाणी अजयदादा तो अंदाज मिळत नाही. कदाचित त्या कलरचा इफेक्ट असू शकेल या खेळपट्टीवर इतका अंदाजही बोलू शकतोय मी. हो चांगला चेंडू आहे. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध चेंडू टाकला गेला होता. मिड विकेट डीपला जातोय. थोडंसं पंबल झालं. चेंडू उचलायला उशीर आणि या कालावधीत या 2 धावा. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 15. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. तर 1 वर्ष बघा आपण जी पेनकर पडायला स्पर्धा खेळलो होतो प्रणित त्या स्पर्धेमध्ये देखील सरावाच्या दरम्यान 70, 80, 90, 100 धावा व्हायच्या. 5-5 ओव्हरच्या मॅचेस ते लोक खेळायचे त्यावेळेस. मात्र स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर त्यानं ज्या खेळपट्टीला कलर लावला आणि तेथून ती खेळपट्टी धीमी झाली होती. कॉन्क्रीट पिच एक विचार करा. मातीचे विकेट असते दादा अजय दादा त्यावेळेस ते आपण बघतो कधी कधी की धीमं होतं. सकाळच्या वेळेस ते विकेट धीमं असतं. आता कॉन्क्रीट पिच कलर लावल्यानंतर ती विकेट धीमी झाली. बॉल त्या ठिकाणी उडत नव्हतं. अक्षरशः सगळेजण कंटाळले होते. वेलकम वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम नाना चिंतामणजी पाटील साहेब ज्यांचा नेहमीच वरद असतं या स्पर्धेवर असतो त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे मी इतकं म्हणू शकतो अजय दादा की ओम ब्रह्मदेव गोडदेव क्रीडा मंडळाचं ते रेशनिंग कार्ड आहे ना त्या रेशनिंग कार्डवर मी म्हणेल हे परमानंट नाव आहे चिंतामणजी पाटील. धावा झाल्या त्या 15. आज रविवार आज एन्जॉयमेंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार यात काही वाद नाही आहे. आज राई संघ इथे खेळणार आहे. आजचा हाफ देखील अफलातून आहे. रिक्षा रिक्षा मॅच सुरू आहे. लवकर जे काही सामान काढायचं ते लवकर काढा. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण स्पर्धा पाहतोय. बघा हे जुन्या आठवणी आहेत. बघा हे जुन्या आठवणी आहेत. मागच्या सीझनमध्ये ज्या काही ट्रॉफ्या पटकावल्या होत्या गोडदेव टीमनं म्हणजे गोडदेव युवा आणि गोडदेव मास्टर्स या सगळ्या आठवणी आपण या LED स्क्रीनवर पाहू शकाल. त्यानंतर ब्रह्मदेव उत्सव आपण पाहतोय दरवर्षी त्यावेळेस त्या ट्रॉफीज आपण ब्रह्मदेवाच्या अगदी मंदिरासमोर ठेवतो या ठिकाणी. या सगळ्या आठवणी आहेत. शॉर्ट बॉल पुलचा फटका पॉवरफुल हा चेंडू निघून जाईल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंच म्हणतात काय किती धावा असतील षटकार चौकार काय असेल पंच इशारा करतायत. यस क्वालक पंच तिथे म्हणतात यस 6 धावा षटकार. बघा जुना चेंडू असेल तर आम्ही देणार आणि जुना चेंडू नसेल तर नवीन चेंडूने मॅच स्टार्ट करावी लागेल. पर्यायी मार्ग आपल्याकडे नाहीये कारण जुने चेंडू आमच्याजवळ नाही आहेत. त्याच्यामुळे आता नवीन चेंडूने मॅच सुरू ठेवावी लागेल. मॅच थांबवू शकत नाहीत आपण कारण काल ज्या काही मॅचेस झाल्या त्या मॅचेसचे जुने चेंडू आमच्यापर्यंत आले नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पारितोषिक लावले. सन्माननीय लेजेंडरी खेळाडू श्रीधरजी पाटील यांच्याकडून पारितोषिक लावले की गोडदेवच्या कुठल्याही फलंदाजानं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर त्या खेळाडूला एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तर त्या खेळाडूला श्रीधरजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये दिले जातील.
काय फटका खेळलाय, अफलातून फटका, शॉर्ट ऑन पुलचा फटका. पंकज पाटील लेफ्ट हँड बॅटर, एक नामवंत खेळू. आता मात्र एक चांगली लाईन त्यांनी लेंथ. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. त्या बॅटरच्या शरीरापासून थोडंसं लांब राहिलं गेलं. धावा झाल्या त्या 21. 21 धावा. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं. ऑन साईडला तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र शतरक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळे ते नक्कीच या 2 धावा पूर्ण होतील. आणि या दुहेरी धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. अभिनव क्रीडा संकुलन, ऐतिहासिक मैदान. या मैदानानं अनेक टेनिस क्रिकेट जगतातील रथी महारथी घडवलेत. लक्षात ठेवा, याच भूमीनं टेनिस क्रिकेटच्या जगताला म्हणजे भानुदास पाटील यांना नक्कीच जन्म दिला इतकं म्हणू शकेल. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, मात्र इथे बिल्डिंगच्या वर चेंडू गेलाय, इमारतीवर हा चेंडू आदळला गेलाय. त्याच्यामुळे बघा 2 धावा आहेत, 4 धावा आहेत की 6 धावा आहेत हे पंच त्या ठिकाणी घोषित करतील. थोडंसं मैदान जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला कव्हर क्षेत्रामध्ये अखुडा आहे, डिक्लेअर झोन आहे, लॉंग लेग डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. योग्य निर्णय देतील पंच, नो डाऊट, यात काही शंका नाही आहे. गुणेश मात्रे आणि मॉन्टी घोडेकर, मॅन फ्रॉम मालवणी. मॉन्टी घोडेकर 2 धावा. आणि दुहेरी धावेनं धावसंख्या झाली आहे उमरमध्ये घोडदेव या टीमची, ती म्हणजेच 25. जितेंद्रजी मात्रे साहेबांसाठी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळेस डाऊन द ऑफ स्टंप पंच वलतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 26 धावा. LED स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सगळ्या जुन्या आठवणी या ठिकाणी हायलाइट केल्या जात आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा खराब लाईन, वाईटचा इशारा देत आहेत पंच. बामन देवाचं स्वयंभू मंदिर तुम्ही LED स्क्रीनवर पाहू शकाल. त्यानंतर आपण हा यात्रोत्सव जो सुरू केला होता ओमब्रमध्ये गोडदेवी या टीमनं, बामन देवाचा यात्रोत्सव, त्याच्या काही आठवणी आज LED या स्क्रीन. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, जेल होणार का, कारण चेंडू खूप उंच गेला होता, त्यामुळे त्या जेलचा अंदाज घेता आला नाहीये. धनेश्वर एका साईडला आला होता, यष्टीरक्षक जेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र धनेश्वरला तो अंदाज जेलचा लावता आला नाहीये. 2 धावे ते काढल्या गेल्या, 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 29. 29 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. त्यानंतर LED स्क्रीनवर तुम्ही होली महोत्सव देखील पाहू शकाल, गोडदेवच्या गावातील होली महोत्सव. खूप चांगली संकल्पना, प्लास्टिक मुक्त स्पर्धा, प्लास्टिक मुक्त मीरा भाईंदर, प्लास्टिक मुक्त भारत या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा ओमब्रमध्ये गोडदेव मास्टर्स चषक. आणि नक्कीच एक खूप चांगली संकल्पना ती म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी, कारण या ठिकाणी या स्पर्धेचा उल्लेख करायचा गेला 40+ क्रिकेट स्पर्धेचा, तर या 40+ क्रिकेटमध्ये मित्रांनो पैसा नाही आहे, सर्वस्व आपल्या गावासाठी, सर्वस्व आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय. टेम्पो आलाय बघा, जे काही सामान असेल टेम्पोतलं ते लगेच उतरवून घ्या, कारण 3 षटकं संपलेत, 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या पळकावर लागली गेली आहे ती 29 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. 10चा करंट रन रेट आपण एक अंदाज वर्तवायचा गेला तर, आणि याच करंट रन रेटने खेळत राहिला तर जवळजवळ 50 हा संघ गाठू शकेल. कालच्या दिवसातील हायेस्ट टोटल मला वाटते 53 की 52 असं काहीतरी आहे. वुमेनमॅनच्या अगेन्स्ट RK मोरवा संघाने जी धावसंख्या मला वाटते चेस केली होती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं 7 चेंडू 22 धावा. अफलातून बॅटिंग, मेघनाथ म्हात्रे 51 धावा, यस 51 कालचा हायेस्ट टोटल आहे या स्पर्धेमधील. विनोद हितेश
यांचेच बंधू आहेत विनोद. चौथं षटक हाताळण्यासाठी JTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीसोबत जोडलेल्या तमाम दर्शकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बहुतांश मला वाटते प्रेक्षक मालजीपडा गावातील असतील लाईव्ह टेलिकास्टवर. ऑन साईडला यावेळेस पॅरलल स्ट्रोक खेळलाय. प्रयत्न होता चेंडूला अडवण्याचा जितेंद्र राऊत यांचा, मात्र जितूच्या मस्तकावरून चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालंय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत, त्यांच्या संवित सचिव सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेस फटका फसला होता, संधी होती झेल पकडण्याची, मात्र संधी ती गमावल्या. प्लस 4 धावा खर्च केल्यात मालजीपाडा टीमनं. थँक्यू डीजे. आणि चौकारानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल, बघा टेम्पो मैदानाच्या आतमध्ये आहे. जर टेम्पोला चेंडू लागला तर काय असतील, त्याच्यामुळे मॅच थांबवा. माझ्या मते मॅच सुरू करू नका. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 37. वेलकम सन्माननीय सहखजिनदार जगदीशजी घरत साहेब, सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे साथी समालोचक ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा आमच्या सोबत समालोचन केलंय ते म्हणजे आमचे हेमप्रकाश पाटील, दिग्गज समालोचक राई गावाचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम हेमू. मी सत्येंद्र दादांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर या. सत्येंद्र दादा लेजेंडरी खेळाडू उमरमध्ये घोडदेव. यावेळेस समोरच्या दिशेनं हा देखील चेंडू जाईल स्टँड अँड दिलं. निलेश यांच्या बॅटमधून येतोय हा मास्टर स्ट्रोक. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. निलेश पाटील ऑन फायर. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन्ही बॅटर्स कडून. पंकज पाटील निलेश पाटील धावांचा डोंगर उभा राहिलाय. 43 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी गुडघ्याला वाकून केलेला प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि या डायरेक्ट हिटनं काम फिट केलंय पंकज पाटीलचं. विकेट डाऊन. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या ठिकाणी विकेट डाऊन झालाय. पंकज बाद होतोय. थँक्यू. धावसंख्या झाली ती तब्बल 43 धावा. 43. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल जो आजच्या दिवसातील पहिला सामना होता. टीम कुलशेत हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय आणि त्यांच्या संवित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जम्स बॉन्ड राईस संघ जो आजच्या दिवसातील पहिला सामना होता. 43. लॉस ऑफ 3 विकेट. सन्माननीय लेजेंडरी खेळाडू वासुदेवजी पाटील आणि बलचंदजी पाटील मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही लेजेंडरी खेळाडू आहेत. सन्माननीय वासुदेवजी पाटील विठोबा देवाळे ट्रस्टचे
खजिनदार आहेत. आणि बघा, टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारे हे खेळाडू आहेत. त्यांचं इथे आगमन, हार्दिक स्वागत. जय पाटील न्यू बॅटर. पहिला चेंडू पूर्ण फोर्सनं खेळायचा होता. मॅटनं बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. चेंडू जातो यष्टीच्या मागे. 43 धावसंख्येवर संघ थांबलाय. पुन्हा एकदा यावेळेस व्हेरिएशन पाहिलंय. गती जर आपण पाहिली तर थोडीशी कमी केली गेली. धीमा गतीचा चेंडू हाताळला गेला आणि या धीमा गतीच्या चेंडूला मात्र जय पाटील यांना ओळखता आलं नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण ओम ब्रह्मदेव घोडदेव या टीमची धावसंख्या पाहतोय. 3 बाद 43 धावा. एक फेब्रुवारी मित्रांनो आणि 1 फेब्रुवारी ते 89 साली छत्रपती संभाजीराजे यांना अटक झाली होती. तो आजचा दिवस, काळा दिवस. आज मित्रांनो धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच तब्बल 43-43. प्रसन्न भोईर स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, टीम कॅप्टन मालजीपाडा. काल ज्यावेळेस यावेळेस बिमार पहिला चेंडू अगदी भरपूर वर टाकला गेला होता. स्वीपचा फटका. या वेळेस 2 धाव मिळतील. 2+1 धाव मिळतील. 3 हायलाईट झाल्या या क्रिस्टल ट्रॉफी. ज्यावेळेस हायलाईट झाल्या त्यावेळेस नक्कीच बरेचसे संघ आज जे दाखल होणार आहेत ते नक्कीच चांगली आपल्या टीमची बांधणी करून येतील, यात काही शंका नाही आहे. प्रथमच ही क्रिस्टल ट्रॉफी जिंकण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. समोरच्या दिशेने यावेळेस निलेश पाटीलच्या बॅटमधून आणखून एक घणाघात हा षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. घरचं मैदान, घरची स्पर्धा, घरचे प्रेक्षक राजे आम्हाला पाहत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच 100हून अधिक पटीनं आमचा चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. निलेश पाटील काय बॅटिंग. 10 चेंडू 26 धावा 260च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, डीपला चेंडू निघून येतो. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. या एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती ओमब्रह्मदेव घोडदेव या टीमची तब्बल 53 धावा 53. निलेश पाटील काय बॅटिंग केले निलेशनं आज. अफलातून बॅटिंग. 2 वेळा स्वतःच्या घरच्या मैदानावर क्रमांक 3 ची ट्रॉफी या घोडदेव टीमने उचलले. लक्षात ठेवा, क्रमांक 3 ची ट्रॉफी या घोडदेव टीमनं 2 वेळा उचलले आहे आपल्या हातामध्ये. मात्र चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अजूनही अधुरे आहे. अनेक संघांचं स्वप्न असतं की आम्हाला घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनायचं आहे. ते स्वप्न अजूनही अधुरे आहे. यावेळेस फुल टॉस. आ बैल मुझे मार. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू त्याच फोर्सनं फेकला गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. थँक्यू. धावसंख्या 60 आणि चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन आज घोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 60 धावा झाल्या आहेत. एक बेस्ट इनिंग आताच्या घडीला निलेशनं या आपल्या टीमसाठी खेळले. 33 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका निलेशच्या बॅटमधून. लॉंग ऑन च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा तर वेगानं पूर्ण केलं. डबलचा कॉल दिला गेलाय. रॉंग एंडला थ्रो पुन्हा एकदा पाहायला मिळते.
या चेंडूवर देखील 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 62. मात्र बेस्ट इनिंग या सीझन मधील मी तर म्हणेल निलेश पाटीलला चांगली एक बेस्ट इनिंग खेळले. लाईन खराब, पंच वलतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. जबरदस्त बॅटिंग निलेश पाटील, संघ पोहोचतोय 63 या धावसंख्येवर. आणि या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आहे. आजचा जो स्कोर आहे तो 64. आणि पहिल्या मॅच मध्ये इतकी मोठी धावसंख्या, मला वाटतं हे चित्र देखील प्रथमच या ओम्रमध्ये व गोडदेवच्या स्पर्धेमध्ये घडलं असेल. या अभिनव क्रीडा संकुलनामध्ये पहिल्यांदाच नक्कीच हा रेकॉर्ड झाला असेल की पहिल्या मॅच मध्ये इतकी मोठी धाव. पुन्हा एकदा मोठा फटका, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. बॅक टू बॅक मात्र धमाके सुरू आहेत निलेश पाटीलच्या बॅटमधून. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पळकावर लावली आहे. ओम्रमध्ये गोडदेव टीमनं ती 70 आणि 71 धावा विजयासाठी मालजीपाडा टीमला. एका ओव्हरमध्ये 3 षटकांसाठी पारितोषिक होतं. सन्माननीय श्रीधरजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं, आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटीलनं पटकावलंय. एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकलेत. प्रसन्न बोईरच्या अगेन्स्ट 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. वैयक्तिक केली जर आपण पाहिली निलेश पाटील यांची, तर आज निलेशने जी बॅटिंग केली आहे ती नक्कीच या सीझन मधील बेस्ट इनिंग आहे. सगळ्यात बेस्ट इनिंग, ही सगळ्यात उच्च इनिंग खेळ आहे निलेश. ही मोठी इनिंग आहे. 41 धावा 40+ क्रिकेट मधील आपण ही मोठी इनिंग पाहतोय निलेश पाटील यांची. जितेंद्र म्हात्रे साहेब, जितूदादांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक निलेशसाठी आलंय. 70 धावा झाल्या आहेत. 71 धावा विजयासाठी आहेत मित्रांनो. मात्र मालजीपाडा संघ देखील आज चांगल्या खेळाडूंसोबत या ठिकाणी दाखल झाले. मी म्हटले ना, क्रिस्टल ट्रॉफीचं अनाउन्समेंट झालं त्यानंतर प्रत्येक टीमनं आपली चांगली बांधणी केली. आज देखील काही नामवंत खेळाडू या टीममध्ये. सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक सुरुवात जी स्टार्ट आहे, 71 धावा करायचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हे खूप महत्त्वपूर्ण असेल मालजीपाडा टीमसाठी. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 15 धावा तरी या पहिल्याच ओव्हरमध्ये यायला हव्यात. नो डाऊट आज चांगले खेळाडू धनेश्वर आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर किशोर म्हात्रे, प्रसन्न बोईर, त्यानंतर हितेश सारखा खेळाडू आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर नक्कीच जितू राऊत हा देखील आहे. संदीप पाटील या टीममध्ये आज चांगली बांधणी केली आहे. आज चांगले खेळाडूंची निवड मालजीपाडा टीमने केली आहे. मात्र जशाच तसं उत्तर या ठिकाणी द्यावं लागेल मालजीपाडा टीमला. 71 करायचे आहेत, 71 होतील. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. या वळूया नाणेफेकीच्या दिशेनं. चला, दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. गोलशेट टीम कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले आहेत, मोहन घरत. तर मी विनंती करतो जेम्स बॉन्ड राई टीम कॅप्टन. प्रफुल्ल पाटील नसेल तर एखादा खेळाडू, कारण मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लीज, राईचे बरेचसे खेळाडू आलेत. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही हेच केलं या ठिकाणी. भले कॅप्टन नसेल तरी देखील एखादा कुठलाही खेळाडू असला तरी चालेल. चला, राई सांगा, जमदोन राई कॅप्टन नसला तरी तुमचा खेळाडू टॉस करण्यासाठी यायला हवा. कालच्या दिवसापासून ते आयोजकांना ठरवलंय, त्याच्यामुळे या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. तर प्लीज यायचं आहे. प्रशांत आला तरी चालेल. वेलकम. आगमन झालंय या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, त्यानंतर ओम्रमध्ये गोडदेव क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. बघा, राईस संघ पुन्हा एकदा विनंती करतोय, या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. भले तुमच्याकडे प्लेअर लिस्ट नसेल तरी ते आम्ही समजून घेऊ शकतो, मात्र ही टॉस होणं गरजेचं आहे. त्यानंतर संदीपजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बघा, पुन्हा एकदा पारितोषिक श्रीधरजी पाटील साहेब यांच्याकडून. गोडदेव टीमच्या कुठल्याही गोलंदाजानं हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक, तर त्या गोलंदाजाला दिले जातील 500 रुपये.
मी संदीप सरांना विनंती करतोय, संदीप सर प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर या, या वर या, दोन्ही टीम कॅप्टन या वर या. संदीपजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. मी सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब नानांना विनंती करतोय की नाना आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी स्वागत. अस्मी स्पोर्ट्स राहुल पाटील यांच्याकडून दोन्ही टीम कॅप्टनला एनर्जी ड्रिंक आणि एक पाण्याची बॉटल दिली जात आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणीही उतरायचं नाहीये, हा एक रूल आहे या स्पर्धेचा. पाणी देखील घेऊन उतरायचं नाहीये, पाणी त्या ठिकाणी आहे, हा एक रूल्स आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही सर्व संघांना त्या सूचना दिल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये देखील आम्ही सांगतो कोणीही मैदानाच्या आतमध्ये उतरायचं नाहीये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय वासुदेव नाना यांच्या शुभ हस्ते. कोलशेत वर्सेस जेम्स बॉन्ड राई या दोन टीमच्या दरम्यान. कॉइन चेक करा जरा मोहन दादा, कॉइन बघ कसा आहे. एका साईडला ओंबरमध्ये गोडदेव हा एक कॉइन आहे आणि एका साईडला आगरी अशा प्रकारे तो कॉइन या ठिकाणी बनवण्यात आलाय. कॉइन स्विन झालाय वासुदेव नानांच्या शुभ हस्ते. टॉस विन कोलशेत संघ नाणेफेक जिंकलाय. अभिनंदन कोलशेत, आपला निर्णय आपण द्यायचा आहे. मोहन गरत एनर्जी ड्रिंक अस्मी स्पोर्ट्स राहुल पाटील यांच्याकडून एनर्जी ड्रिंक दिली जात आहे. थँक्यू राहुल. आणि दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. एकाहत्तर टार्गेट मोठा आहे मित्रांनो, मात्र लक्षात ठेवा 7 से बड़ा कोई भी टारगेट नहीं होता है. पहिला चेंडू पूर्ण फोर्सना या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मालजीपाडा टीमची. एका साईडला विनायक, एका साईडला प्रसन्न भोईर. या ऐकूया भगवान दादा आपण. धन्यवाद भरत राऊत आणि धन्यवाद गोडदेव मास्टर्स. पुढचा चेंडू महेंद्र पाटील. यावेळेला मात्र जबरदस्त पटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा येतोय दुसऱ्या चेंडूवरती किशोर यांचा षटकार. किशोर आहे ना, विनायक यांचा षटकार. दुसऱ्याच चेंडूवरती अप्रतिम षटकार. ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स आयोजित. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह येतोय. भावेश चेंडूवरती येत आहेत. प्रसन्न थांबवतायत. एका धावेनं धावसंख्या झालेली आहे. बघूया थ्रो काहीसा खराब आणि बाद होत आहेत. विनायक, काहीच गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची. काहीच गरज नव्हती. चेंडू यष्टी रक्षकानं पकडला होता. थ्रो दिला जातोय आणि बाद होत आहेत विनायक. 7 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 7, विनायक यांची धावसंख्या 7. 71 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज जात आहेत. मला वाटतं धनेश्वर 45 चा खेळाडू विनायक. अप्रतिम षटकार. क्या बात आहे दादा, प्रथमच पाहायला मिळाला. आज जाणवलं की मालजीपाडा संघ काय आहे. आणि आज मालजीपाड्याचे जवळजवळ 20 खेळाडू आहेत. मला वाटतं किशोर भाऊ असंच प्रेम आणि असंच सहकार्य असू द्या आणि प्रत्येक स्पर्धेला
इतकेच खेळाडू घेऊन आलात तरी आनंद आहे. दमणला मात्र तुमची 30 माणसं हवीत. विनायक नक्कीच अप्रतिम षटकार दादा. नवीन खेळाडू जातोय धनेश्वर. आव्हान स्वीकारलेलं आहे 71 धावांचं. त्यामध्ये अप्रतिम खेळी होती ती मला वाटतं निलेश पाटील यांची. जवळजवळ किती धावा काढल्या? 41 नाबाद 41 धावा आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसातील जबरदस्त खेळी. यावेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडू मला वाटतं लेगकडे जास्त वळतोय. पंच वाईट घोषित करताय. अवांतर धावेने धावसंख्या आहे ती 8. खेळ व्यासपीठावर उपस्थित बाबा चिंतामण पाटील, वसुदेव पाटील, भालचंद्र पाटील. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह येतोय कव्हरच्या दिशेनं. एका धावेनं धावसंख्या 9. बोल बोल. हा नक्की नक्की चल. ओके 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 ठीक आहे धन्यवाद. चाल. यावेळेला मात्र जबरदस्त फटका आहे. चेंडू जातोय तो पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चौकार. पहिलं षटक महेंद्र काहीसं महागडे येतंय. आतापर्यंत 13 धावा या षटकात आलेल्या आहेत. धावसंख्या 5 चेंडूमध्ये मला वाटतं जवळजवळ 13 धावा. काहीसं महागडं षटक महेंद्र यांचं. एक फलंदाज विनायक यांच्या रूपानं बाद झालेला आहे मालजीपाडा संघाचा. एक वेळ दुबई असं नाव होतं मालजीपाडा गावाला. आजही ते कायम आहे. यस, दुबईलाच राहता तुम्ही मालजीपाडा. पूर्वी तुमचं वैभव होतं, आजही वैभव आहे. मनोहर पाटील, संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला अशा दिसलात तर आम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. चहाची व्यवस्था, कालही चहाची व्यवस्था, सुंदर असं जेवण सकाळचे मला वाटतं आपले जेवण बनवणार आहेत. त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करूया. सुंदर जेवण विशाल आणि कंपनी. दादा धन्यवाद तुमचं. यावेळेला उंच फटका आहे, काहीसा फसलेला फटका. झेल कोण घेतय? राहुल. झेल सुटतोय. नाव ब्रह्मदेवाचं घ्यायला होतं आणि या फटक्यावरती 2 धावा आणि 1 जीवदान. मला वाटतं राहुल आहे, भरत पाटील यांचा चिरंजीव. नक्कीच ना? आशय आणि राहुल 2 बंधू आहेत. अस्मी स्पोर्ट्सचे मालक. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय प्रसन्न यांना. पहिलं षटक काहीसं महागडं 15 धावांचं. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ, ओम ब्रह्मदेव मास्टर्स आयोजित ही स्पर्धा मला वाटतं 11वी स्पर्धा आहे. भरत राऊत, नक्कीच 11वी स्पर्धा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली असेल कारण आपला माजी खेळाडू बंटी पाटील यांचं 2 महिन्या, बंटी नाईक यांचं 2 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे. त्यांना अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था परिवाराच्या वतीनं आणि गोडदेव गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सुभाष पाटील या, आपल्याला जायचंय वाडीवरती लगेच उद्याच. 2 दिवस शाळेने सुट्टी दिलेली आहे सर्वांना. सुभाष दादा या. आज कडक इस्त्री आहे, टोमॅटोचं शर्ट घातलेलं आहे, सुंदर दिसत आहे दादा. सुभाष पाटील विरारचे असले तरी प्रेम मात्र गोडदेव गावावरती आहे. गोडदेव वर्सेस मालजीपाडा. यस, हात तर करा विमानातून. धनेश्वर सामोरे जातील. राहुल, पहिला चेंडू. यावेळेला मात्र लेकडे ग्लान्स आहे. झेल की काय होतंय? झेल. पंकज पाटील जोरात मारायला होता डीजे. यस, व्यासपीठावर विराजमान सन्मान्य नगरसेवक नरेश म्हात्रे, महेश नरेश म्हात्रे, त्यानंतर जितू म्हात्रे, आमचे वासुदेव पाटील, भालचंद्र पाटील आणि या सर्वांचे लाडके बाबा. बाबा, सोन्याचा भाव 2 लाखावर गेलाय. काल पण बोललो मी तुम्हाला. जाताना फक्त एक चेन द्या, बाकी काय नको. मॅन ऑफ द सिरीज.
संदीप म्हात्रे एक लिजंड खेळाडू, चित्तरंजन ठाकूर, कैलास पाटील, विजय नाईक या सर्वांचं, मनोज पाटील चहावाले यांना फक्त बांधून ठेवा, बाकी सगळं काही सुरळीत होईल. तिथे राकेश वाट पाहतोय, टेबल बुक झालेले आहेत. यानंतर होणारा सामना कोळशेत वर्सेस राई, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत 11वी स्पर्धा. चंदू काय विचार आहे? 11:15 झालेले आहेत, कोवळं ऊन आहे. राहुल पहिल्या चेंडूवरती मला वाटतं यावेळेला मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, घाई झाली, अन्यथा धनेश्वर यांना परतावं लागलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांचं. दुसरा चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या अजूनही 15. चांगली गोलंदाजी, किशोर नवीन फलंदाज. किशोर म्हात्रे मारलेला आहे झेल, बघूया स्वतः फॉलो थ्रू मध्ये जात आहेत राहुल. चेंडू सुटतोय, हा ना चाललेला आहे आणि 2 धावा. मुकेश पाटील कोणाकडे बघतायत? मामा इथे आहे, चेंडूवरती पोहोचायला पाहिजे होतं. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या 17. मामा काय दिसेल, मामाने काय बोललंच नाही, त्यामुळे भाचा धावलाच नाही. सगळ्या खेळाडूंना 5-5 राऊंड जोराची धावायला सांगायला पाहिजे. राईच्या खेळाडून इथे यायचं आहे, बॅटिंग आहे तुमची. यावेळेला मात्र जबरदस्त कार्पेट ड्राईव्ह स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूवरती येत आहेत नितीन नाईक, थ्रो दिला जातोय. एकच धाव. यशरक्षक कोण आहे तर वेतोस्कर, बाळू वेतोस्कर, अमोल वेतोस्कर. मला वाटतं जवळजवळ 60च्या आसपास वय आहे, पण हालचाल मात्र तरुणाला लाजवेल अशी. धावसंख्या 18 धावा. वसंत म्हात्रे यावेळेला मारण्याचा प्रयत्न आणि झेल घेण्याचा प्रयत्न सुटतोय हातातून. किशोर यांचं लक्ष नाही आहे, अन्यथा धाव नक्कीच झाली असती. प्रयत्न चांगला होता, चेंडू बॅटची कड घेऊन काहीसा वळतोय, बाळू यांना समजत नाहीये. पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव जातोय. या षटकातले आतापर्यंत 4-5 चेंडू संपलेले आहे. अप्रतिम षटक, 3 धावांचं आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. यावेळेला मात्र चेंडू काहीसा आतमध्ये राहतोय, चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतंय दुसरं. राहुल यांचं धावसंख्या दुसऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर 18. 3 धावांचं षटक. यस रघुनाथ नाईक आमचे मित्र आणि माजी खेळाडू, लिजंड खेळाडू येत आहेत, त्यांचंही स्वागत आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. दमणची स्पर्धा आहे, विनंती आहे. आताच बोलणं झालेलं आहे महेश भाऊंची, बघूया विचार विनिमय चालू आहे. पहिल्या स्पर्धेसाठी ट्रॉफी आलेल्या आहेत. त्यानंतर कैलास म्हात्रे यांच्याकडून पहिल्या स्पर्धेसाठी गोलंदाज फलंदाज, जगदीश भाऊकडून द्वितीय ट्रॉफी, मेघनाथ घरत यांच्याकडून 2 ट्रॉफीज, त्यानंतर कमलेश म्हात्रे अध्यक्ष यांच्याकडून पहिल्या स्पर्धेसाठी ट्रॉफी आलेल्या आहेत. आम्हाला आशा आहे महेश भाऊंकडून दुसऱ्या स्पर्धेसाठी तुमच्याकडून ट्रॉफी द्यावी, ही विनंती आहे मंडळाच्या वतीनं. बाकी तुमची मर्जी. दमण येथे 2 स्पर्धा होणार आहेत आणि घेलवाड ग्रामपंचायतीचं अतिशय सुंदर देखणं मैदान त्यासाठी आपण उपलब्ध केलेले आहे. स्पर्धा 2 मैदानावरती होणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. भावेश सामोरे जातील किशोर म्हात्रे. मात्र उंच फटका आहे, यावेळेला कोण येतंय? जय पाटील सुटला. जीवदान मिळतंय, सोप्पा झेल. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये जय यांच्याकडून ही चूक घडते. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या 20 धावा. आव्हान स्वीकारलेलं आहे 71 धावांचं. किशोर म्हात्रे प्रयत्न चालू आहेत. यावेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेतोय निलेश, लगेच थ्रो दिला जाईपर्यंत 1 धाव. धनेश्वर क्रीज मध्ये सुरक्षित, 1 धावेनं धावसंख्या 21. प्रसन्न आहेत.
धनेश्वर बाद झालेले आहेत. प्रसन्न आणि किशोर. मारण्याचा प्रयत्न, स्लो वन डिलिव्हरी, काहीसा बाहेर वळतोय. वाईटचा इशारा. अवांतर चेंडू, अवांतर धाव. 21 22 22 22 धावा. 71 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी मालजीपाडा संघाला. मात्र उंच फटका आहे. यष्टी रक्षक बाळू, क्या बात आहे. संध्याकाळी 2 बामच्या डब्या घरी ठेवायला लागतील. इतकं धावताना मी प्रथमच बघतोय या हंगामामध्ये बाळू यांना. वेतोस्कर 2 धावा, 2 धावाने धावसंख्या 24 धावा. अजूनही 48 धावांची गरज आहे. 24 धावा, 46 धावांची गरज आहे. उंच फटकाय, चौकार की झेल, बघूया. नितीन नाईक सुटला, षटकार. साठी मालजीपाडा संघाला करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे. प्रसन्न मदार आहे. भावेश यावेळेला उंच फटका. काय पंकज येत आहे चेंडूवरती. तिसऱ्या झेल होईल का. पुन्हा एकदा सुटतोय झेल. 2 धावा तर पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी हा ना चाललेला आहे. 2च धावा. किशोर जाऊन परत पण आले. षटक संपतंय तिसरं. धावसंख्या 34. धावा करायच्या आहेत त्या 37. चेंडू शिल्लक आहेत 12. 12-37. या षटकात 16 धावा. मागचं षटक 3 धावांचं. पहिलं षटक महेंद्र यांचं 15 धावांचं. 15-16 31 आणि 3 34. 34 झालेले आहेत. काय निरोप मोबाईलवर बोला ना. खेळाडू अलाउड नाही आहे, कालपासून सांगितलेलं आहे. पाणी आमचा त्याला इथे बोलवा निरोप द्यायचं तर. या अजय किणी स्वागत आहे. अजय किणी आणि बाळू जोडी फेमस आहे. भरत राऊत यांनाही माहित आहे. कुठेही असा दोघे पंचगिरीसाठी नक्कीच असतात. आता जरा वेळ नाही आहे आणि सेठचं गिल्बर्ट सेठ यांचं निधन झाल्यामुळे अजय यांच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. तसंच सेठचे नातू टॅरन मेंडोन्सा हे नगरसेवक झालेले आहेत. बघा मालजीपाडा संघ इतर स्पर्धेला मुभा असते, परंतु आयोजकांचा हा निर्णय आहे गोडदेवाल्यांचा की कोणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे. 12 चेंडू 37 धावा. नवीन गोलंदाज प्रमोद पाटील. अजय किणी स्वागत आहे या स्पर्धेसाठी. ब्रह्मदेवची स्पर्धा असेल गोडदेवची आणि अजय किणी नसणार असं होणारच नाही आहे. गेली आम्ही 30 वर्ष या ठिकाणी अजय यांना पाहतोय. बाळू आणि अजयची जोडी फेमस आहे. बाहेरील स्पर्धेसाठी दोघे पंचगिरीसाठी नक्कीच असतात. 12-37 12-37 प्रमोद. यावेळेला मात्र चेंडू पायाला लागतोय नाही. लेगबाईचा इशारा. धावसंख्या 35. धावा करायच्या 36. चेंडू शिल्लक आहेत 11. म्हणजे 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील. सगळी मदार प्रसन्न होईल. प्रमोद 4 जीवदानांचा फायदा घेऊन खेळतात मला वाटतं प्रसन्न. लेकडे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बघूया. बाळू थ्रो दिला जातोय. बाद होत आहेत. काहीच गरज नव्हती धाव घेण्याची. चेंडू बाळू यांच्या हातात होता. बाद होत आहेत प्रसन्न.
डीजे. पायची चापील उचलून धरलं जातंय. गुडेकर 35 धावसंख्येवरती आणखीन एक मोहरा बाद होतोय मालजीपाडा संघाचा. डीजे. मधली की जिथे भूप्यादा नसतील, नवगर असो, गोडदेव असो, घोडबंदर असो, मीरा असो, पेनकरपाडा असो, भूप्यादा त्या ठिकाणी नक्कीच हजर असतात. आणि त्यांची आवडती स्पर्धा म्हणजे मालवणीची स्पर्धा. तर मालवणी सुद्धा भूप्यादांचे चाहते मित्रमंडळी आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे भूप्यादा. धन्यवाद भूपेंद्र पाटील, तुमचं स्वागत करतोय ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ, ओम ब्रह्मदेव ग्रामस्थ यांच्या वतीनं. मंगेश पुन्हा एकदा चेंडू पाहायला लागतोय. लेगबाईचा इशारा येतोय. अवंतर धावेने धावसंख्या 37, धावा करायच्या 34, चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 7. हा आलेली आहे. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बघूया कुठे लागतोय. थ्रो दिला जातोय, हातात चेंडू सापडत नाहीये. अन्यथा जितू पाटील पॅव्हेलियन मध्ये असते. लक्ष नव्हतं प्रमोद यांचं. थ्रो चांगला होता निलेश यांचा. आज काहीसं क्षेत्ररक्षण खराब होतंय ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचं. शेवटचं षटक, धावसंख्या 38 ना, 38 ना, धावा करायच्या आहेत 31, चेंडू शिल्लक आहेत ते 6. अतिशय सुंदर षटक प्रमोद यांचं. मला वाटतं जवळजवळ या षटकामध्ये 4 ते 5च धावा आलेल्या आहेत आणि 2 बळी टिपलेले आहेत प्रमोद यांनी. शेवटचं षटक कोण हातात, 1 वाईट आणि 3 लेग बाय म्हणजे 4 धावा. 31 धावा करायच्या आहेत, चेंडू शिल्लक आहेत 6. गोलंदाज येत आहेत ते मला वाटतं नितीन नाईक असतील. राही आणि कोलशेत, ठाणा कोलशेत जगदीश भाऊंचा संघ आहे. उपखजिनदार व्यासपीठावरती आहेत भरत राऊत. 1 धावांचं षटक आहे कारण 3 लेग बाय आणि 1 वाईट. वाईट गोलंदाज पंकज नाही, प्रदीप, हा सेम आहे ना.
पंकज आणि प्रदीप. 6:31. जितू पाटील, काय घडेल, होईल का इतिहास? 6:31. यावेळेला मात्र चेंडू बॅटची कड घेतोय, थांबवलेला आहे मंगेश यांना. आता 5:31. 5:32. यावेळेला मात्र जबरदस्त डिलिव्हरी ब्लॉक कॉल मध्ये त्रिफळाची बाद होत आहेत जितू पाटील, जितू राऊत. धाव संख्या आहे ती 38. अजूनही 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडूमध्ये मालजीपाडा संघाला. नवीन फलंदाज विनोद. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर वाटलं होतं की मालजीपाडा संघ कमबॅक करेल, परंतु काहीसा मागे पडतोय. आता 4 चेंडू आणि 33 धावा. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 3, त्यानंतर 16, त्यानंतर फक्त आणि फक्त 4 धावा. आणि या षटकात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. अप्रतिम गोलंदाजी प्रदीप यांची. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ, ओम ब्रह्मदेव ग्रामस्थ. यावेळेला उंच फटका आहे आणि हा षटकार का अगोदर आले नाही? विनोद. आशा जिवंत आहेत. 44 धावा झालेल्या आहेत. 27 धावांची गरज आहे. विराट कोहलीची पोझिशन आहे ती. अभिमान असतो ना प्रत्येकाला, मी षटकार मारलाय म्हणून. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न नाही, बाद केलेलं नाहीये. एका धावेनं धावसंख्या 45. अजूनही 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 2. यावेळेला पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलवरती येतोय ते जय पाटील. घेतला एकदाचा. शेवटचा चेंडू. डीजे थांबवतोय तुम्हाला. नवीन फलंदाज जात आहेत संदीप. गोडदेव ग्रामस्थ आणि ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची 11वी स्पर्धा. त्यानंतर पुढच्या रविवारी कांदारपाडा, त्यानंतर मालजीपाडा आणि त्यानंतर डायरेक्ट दमण. लेगकडे फटकाय. झेल वरती मुकेश मामा भाच्या चौकार गेला. शेवटच्या चेंडूवरती डाय मारायला पाहिजे तिकडे. चला, धन्यवाद मालजीपाडा संघ. मालजीपाडा संघाला विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणीच जायचं नाही. आज बरं वाटलं किशोर भाऊ की तुम्ही इतके खेळाडू घेऊन आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद. मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल गोडदेव गावाचा मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू भगवान दादा, धन्यवाद तुझं देखील. चला या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. आपण सन्मानित करतोय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार